Hi friends, we have started a new unit number 3, method of successive approximation. तर आपण डेफिनेशन बघू. डेफिनेशन ऑफ इटरेटेड कर्नल ऑफ फंक्शन. यामध्ये दोन टाइप्स पडतात. फर्स्ट टाइप इटरेटेड कर्नल फॉर अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड अँड सेकंड इज इटरेटेड कर्नल फॉर अ व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. तर आपण फर्स्ट बघू इटरेटेड कर्नल फॉर अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड कसं डिफाइन करते. वी नो दॅट फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड कसं डिफाइन करतो आपण. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू पी के ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी, वेअर के ऑफ एक्स टी काय आहे. के ऑफ एक्स टी इज अ known as a kernel. We define iterated kernel as a k1 of xt is equal to k of xt. k1 of xt लाच कसं लिहिता येईल आपल्याला. k of xt and km of xt is equal to integration of a to b k of xz into km minus 1 into z of zt into dz. यालाच काय म्हणतात इटरेटेड कर्नल ऑफ अ फ्रीडोल इंटिग्रेशन ऑफ सेकंड काइंड. सेकंड बघू आपण इटरेटेड कर्नल ऑफ व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ ए टू एक्स के ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी. हे कशाचं इक्वेशन आहे. व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. याच्यावरून आपण डिफाइन करू इटरेटेड कर्नल ॲज के वन ऑफ एक्स टी इज इक्वल टू के ऑफ एक्स टी अँड के एम ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू एक्स के ऑफ एक्स झेड इंटू के एम मायनस वन इंटू झेड टी इंटू डी टी. यालाच आपण काय म्हणू शकतो इटरेटेड कर्नल फॉर अ व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. नंतर डेफिनेशन बघू आपण. रिझॉल्व्हन कर्नल कशाला म्हणतात. फॉर अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. लेट वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी. हे यालाच काय म्हणतात आपण बी द फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. हे इक्वेशन कशाचं आहे. फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. तर याच्यावरून आपण लिहू शकतो. इट इज अ पॉसिबल टू राईट दिस इक्वेशन ॲज. याच इक्वेशनवरून आपण कसं लिहू शकतो. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ए टू बी आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इंटू एफ ऑफ टी इंटू डी टी. और वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स plus lambda integration of a to b under root of x t lambda into f of t dt. Then the function r of x t lambda or under root of x t lambda is called a resolvent kernel of a फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. यालाच काय म्हणतात रिझॉल्व्हन कर्नल ऑफ अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. कशाला. हे फंक्शन जे आहे आर ऑफ एक्स टी लॅम्बडा और अंडर रूट ऑफ एक्स टी लॅम्बडा is called a resolvent kernel of a फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. नंतर बघू आपण रिझॉल्व्हन कर्नल ऑफ व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड कशाला म्हणतात. लेट वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू एक्स के ऑफ एक्स टी इंटू वाय ऑफ टी इंटू टी टी बी द व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड ॲज इट ॲज पॉसिबल टू रिटर्न दिस इक्वेशन ॲज. हे जे इक्वेशन आहे हे कशाचं आहे. व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. याच्यावरून आपण लिहू शकतो मध्ये इट इज पॉसिबल. या इक्वेशनवरून कसं लिहू शकतो. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू एक्स आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इंटू एफ ऑफ टी डी टी. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स टी लॅम्बडा इंटू एफ ऑफ टी इंटू डी टी. देन the function r of x t lambda or under root of x t lambda is called a resolvent kernel of व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. कशाला म्हटलेला आहे व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ रिझॉल्व्हन कर्नल ऑफ व्होल्टेरा इंटिग्रेशन ऑफ सेकंड काइंड.
हे जे फंक्शन भेटलेलं आहे आपल्याला, द फंक्शन आर ऑफ एक्स टी लॅम्बडा ऑर द फंक्शन अंडर रूट ऑफ एक्स टी लॅम्बडा इज कॉल्ड रिझॉल्व्हंट कर्नल ऑफ व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. यालाच रेसिप्रोकल कर्नल सुद्धा म्हणतात. कशाचं? रेसिप्रोकल कर्नल ऑफ व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. आपण एक क्वेश्चन बघू. ऑब्टेन द न्यूमोनियन सिरीज फ्रॉम फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड y of x is equal to f of x plus lambda integration of a to b k of xt y of t dt and also determine condition for convergence of Newtonian series obtain. और मध्ये याला असं सुद्धा विचारू शकतात, obtain the solution of Friedel integral equation of second kind by successive approximation, यालाच iterated method और न्यूमोनियन सिरीज सुद्धा म्हणतात. तर आपण सोल्युशन बघू. लेट y of x is equal to f of x plus lambda integration of a to b k of xt into y of t dt. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. हे काय आहे? फ्रीडोल व्होल्टेरा इंटिग्रेशन ऑफ सेकंड काइंड हे इक्वेशन आहे. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. बी द फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. नाउ वी डिफाइन झिरोथ ऑर्डर ऑफ अप्रॉक्सिमेशन टू सोल्युशन. आपण डिफाइन केलं झिरोथ अप्रॉक्सिमेशन टू अ सोल्युशन. y ऑफ एक्सला आपण डिफाइन केलं झिरोथ ऑर्डरमध्ये अप्रॉक्सिमेशनमध्ये. मग काय होईल? y ऑफ एक्स ॲज y0 ऑफ एक्स इज इक्वल टू f ऑफ एक्स. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. अँड yn ऑफ एक्स इज इक्वल टू f ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ a टू b k ऑफ एक्स टी yn मायनस 1 इंटू टी इंटू डी टी. याला इक्वेशन नंबर 3 दिलं. इथं काय केलं? आपण वायनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. आपण काय केलं? वी डिफाईन अ झिरोथ ऑर्डर ऑफ अप्रॉक्सिमेशन ऑफ अ सोल्युशन. जसं आपण इथं y0 अप्रॉक्सिमेशन सोल्युशनमध्ये हे केलं, डिफाईन केलं, तसं आपण इथं yn मध्ये केलं. yn ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी yn मायनस 1 इंटू डी टी. याला इक्वेशन नंबर 3 देऊन देऊ. एन काय? 1 2 3 अप टू सो ऑन आर फर्दर अप्रॉक्सिमेशन. नंतर काय होईल आपल्याकडे? वी ऑल्सो नाउ द इटरेटेड कर्नल के एन एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड के एम मायनस 1 इंटू झेड टी इंटू डी झेड. याला इक्वेशन नंबर 4 देऊ. फ्रॉम इक्वेशन 3 बघू. इक्वेशन 3 वरून काय मिळेल आपल्याला? बघा इक्वेशन 3 वरून काय मिळेल आपल्याला? वी नो दॅट इटरेटेड कर्नल काय आपल्याला माहित आहे, के एन ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड इंटू के एम मायनस 1 टू झेड टी इंटू डी झेड. याला इक्वेशन 4 देऊ. फ्रॉम इक्वेशन 3, इक्वेशन 3 मध्ये बघू आपण काय केलं. y1 ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी y0 टी इंटू डी टी. आपण इथं काय केलं? इक्वेशन नंबर 3 घेऊन इथे आपण आहे ना पुट केलं. पुट n इज इक्वल टू 1. इथं आपण n इज इक्वल टू 1 पुट केलं. मग इक्वेशन काय भेटलं आपल्याला? y1 ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ के ऑफ एक्स टी y0 ऑफ टी इंटू डी टी. तर बाय मग नंतर काय राहील आपल्याकडे? y1 ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी एफ ऑफ टी डी टी. तर आपल्याकडे माहीत आहे का बाय इक्वेशन सेकंड y0 ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. तर तसंच आपल्याला y0 ऑफ टीला सुद्धा एफ ऑफ टी लिहू शकतो आपण. म्हणून इथं काय लिहिलं आपण? एफ ऑफ टी. y0ची व्हॅल्यू आपल्याला एफ ऑफ टी लिहिली. y1 ऑफ झेड इज इक्वल टू एफ ऑफ झेड प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ झेड टी एफ ऑफ टी डी टी. याला इक्वेशन नंबर 5 दिलं. आपण काय केलं इथं? जस्ट एक्स इज इक्वल टू झेड पुट केली व्हॅल्यू. मग इथं काय होईल?
एक्सच्या जागेवर झेड, वाय वन ऑफ झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या जागेवर एफ ऑफ झेड प्लस लॅमडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्सच्या जागेवर झेड पुट केलं, झेड ऑफ टी इंटू एफ ऑफ टी इंटू डी टी. याला इक्वेशन नंबर 5 देऊन दिलं. अगेन आपण इक्वेशन 3 घेऊन आपण एन इज इक्वल टू 2 पुट केलं इथं. तर वाय टू ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅमडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी वाय वन ऑफ टी डी टी. इथे काय होईल मग आपण इथे काय पुट केलं आपण वाय वन ऑफ टी कसं पुट केलं इथं. तर इथं वाय वन ऑफ झेडच्या जागेवर टी पुट केला. मग आपल्याकडे काय राहिलं वाय टू ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅमडा इंटिग्रेशन ऑफ ए टू पी के ऑफ एक्स झेड वाय वन ऑफ झेड इंटू डी झेड. इथं टीच्या जागेवर आपण झेड पुट केलं, इथं टीच्या जागेवर आपण झेड पुट केलं. युजिंग इक्वेशन 5 इन 6 वी गेट. इक्वेशन 5 घेऊन आपण काय मिळेल आपल्याला इक्वेशन 6 काय मिळेल आपल्याला इक्वेशन y2 of x is equal to f of x plus lambda integration of a to b k of x z f of z dz plus lambda square integration of a to b bracket integration of a to b k of x z into k of z t into g z bracket close into f of t into dz. आपण युजिंग इक्वेशन 5 आणि 6 चा यूज करून आपल्याला y2 of x हे भेटलं आपल्याला. नंतर y2 of x is equal to f of x lambda integration of a to b k of x t f of t dt plus lambda square integration of a to b under root of integration of a to b k of x z k of z t into dz under root of f of t. इथे काय केलं आपण या झेडच्या जाग्यावर टी पुट केलं इन अबो इक्वेशन मध्ये. जिथे जिथे आपल्याकडे टी आहे ना तिथे आपण झेड पुट केलं. नंतर लॅमडा स्क्वेअर इंटिग्रेशन ए टू बी ब्रॅकेट अंडर रूट ऑफ ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड के ऑफ झेड टी डी झेड. याला आपल्याला कसं लिहिता येईल बघा. इक्वेशन नंबर 4 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे के एम एक्स टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ इंटिग्रेशन ए टू बी के ऑफ एक्स झेड इंटू के एम मायनस 1 इंटू झेड ऑफ टी इंटू डी झेड. तर आपल्याला कसं लिहिता येईल याला के टू ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड के ऑफ झेड टी इंटू डी झेड. तर आपल्याला याला कसं लिहिता येईल के ऑफ एक्स झेड इज इक्वल टू के ऑफ एक्स टी. तर आपण हे इथं कसं लिहिलं बघा. वाय टू ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅमडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी एफ ऑफ टी डी टी प्लस लॅमडा स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ के स्क्वेअर. इथं काय झालं बघा के इंटू के स्क्वेअर इंटू एक्स टी एफ ऑफ टी डी टी. कुठून लिहिलं आपण इक्वेशन नंबर 4 वरून लिहू शकतो आपण. नंतर काय राहिलं वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस समेशन ऑफ 2 एम इज इक्वल टू 1 लॅमडा पॉवर एम इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के एम इंटू एक्स टी इंटू एफ ऑफ टी इंटू डी टी. याला कसं लिहिलं आपण याला समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के स्क्वेअर एक्स टी एफ ऑफ टी डी टी. मग काय आलं आपल्याकडे वाय टू ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस समेशन ऑफ 2 एम इज इक्वल टू 1 लॅमडा टू द पॉवर एम इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के एम एक्स टी एफ ऑफ टी डी टी. सक्सेसिवली युजिंग द अप्रॉक्सिमेशन मेथड एन लाईज वी गेट. जसं आपण y1 ऑफ एक्स काढलं, y2 ऑफ एक्स काढलं, y3 ऑफ एक्स काढू शकतो तसं आपण yn ऑफ एक्स काढू. मग काय होईल आपल्याकडे yn ऑफ एक्स
is equal to f of x plus summation of n m is equal to 1 lambda to the power m integration of a to b km xt f of t dt. Solution of Friedel integral equation is y of x is equal to limit n tends to infinity yn of x. आपल्याकडे सोल्युशन ऑफ फ्रीडल इंटिग्रल इक्वेशन कसं लिहितो आपण y ऑफ x इज इक्वल लिमिट n इज टू इन्फिनिटी yn ऑफ x. तर आपण इथं आहे ना लिमिट पुट करू y ऑफ x इज इक्वल टू n लिमिट n इज टू इन्फिनिटी yn ऑफ x इज इक्वल टू लिमिट n इज टू इन्फिनिटी f ऑफ x प्लस समेशन ऑफ n m इज इक्वल टू 1 इंटू लैम्डा टू द पावर m इंटीग्रेशन ऑफ a टू b km ऑफ xt f ऑफ t dt. मग काय राहील आपल्याकडे y ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x आपण बाहेर काढला प्लस समेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 लैम्डा टू द पावर m इंटीग्रेशन ऑफ a टू b km ऑफ xt f ऑफ t dt. y ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x प्लस लैम्डा होल ब्रैकेट इंटीग्रेशन ऑफ a टू b समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 km xt इंटू लैम्डा टू पावर m मायनस 1 f ऑफ t dt. आपण कम्पेअर करू विथ कशाला रिझॉल्व्ह कर्नलला. काय काय आपल्याकडे फॉर्म्युला y ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x प्लस लैम्डा इंटीग्रेशन a टू b r ऑफ xt लैम्डा इंटू f ऑफ t dt. वी गेट द फॉर्म्युला फॉर रिझॉल्व्ह कर्नल. आपल्याला काय मिळेल r ऑफ एक्स टी लैम्डा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 लैम्डा टू पावर m मायनस 1 km इंटू एक्स टी. याला इक्वेशन नंबर 8 देऊ. ऑल्सो इक्वेशन नंबर 7 काय म्हणते इज अ सोल्युशन ऑफ अ फ्रीडल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. इक्वेशन नंबर 7 काय भेटलं आपल्याला फ्रीडल इंटिग्रल इक्वेशन ऑफ अ सेकंड काइंड. द मेथड ऑफ सक्सेसिव अप्रॉक्सिमेशन ऑल्सो वी a series of right hand side is called a Newtonian series of Friedel integral equation of second kind. नेक्स्ट आपण एक क्वेश्चन बघू. प्रूव्ह द युनिकनेस ऑफ द सोल्युशन ऑफ इंटिग्रल इक्वेशन y of x is equal to f of r plus lambda integration of a to b k of x t y of t dt. r मध्ये याला कसं लिहिता येईल प्रूव्ह दॅट युनिकनेस ऑफ द सोल्युशन ऑफ फ्रीडल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे हे जे दिलेलं इक्वेशन आहे आपलं f ऑफ x प्लस लॅम्डा इंटिग्रेशन ऑफ a टू b k ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी. या इक्वेशनला आपल्याला युनिकनेस प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे आपल्याला युनिकनेस प्रूव्ह करायचं म्हणजे काय दोन्ही बाजू सेम प्रूव्ह करायच्या आहे. म्हणजे कसं y1 ऑफ एक्स इज इक्वल टू y2 ऑफ एक्स आलं पाहिजे. आपण सोल्युशन बघू. सपोज y1 ऑफ एक्स अँड y2 ऑफ एक्स बी द टू सोल्युशन ऑफ फ्रीडल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. सपोज आपण कन्सिडर करू y1 ऑफ एक्स अँड y2 ऑफ एक्स बी द टू सोल्युशन ऑफ फ्रीडल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. दोन सोल्युशन आहे आपल्याकडे फ्रीडल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंडचा. मग y1 ऑफ एक्स इज इक्वल टू f ऑफ एक्स प्लस लॅम्डा इंटिग्रेशन ऑफ a टू b k ऑफ एक्स टी y1 ऑफ t dt. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन देऊ. y2 ऑफ x is equal to f of x plus lambda integration of a to b k of xt y2 of t into dt. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड देऊन देऊ. मग आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्शन करू. काय मिळेल आपल्याकडे y1 ऑफ x मायनस y2 ऑफ x इज इक्वल टू लॅम्डा इंटिग्रेशन ऑफ a टू b k ऑफ xt इंटू yt into dt minus lambda integration of a to b k of xt into y2 into dt y1 of x minus y2 of x is equal to lambda integration of a to b k of xt
ब्रॅकेट y1 ऑफ टी मायनस y2 ऑफ टी इंटू डी टी. आपण कसं लिहिलं हे, याला कंबाईन करून लिहिलं. इंटिग्रेशन ऑफ के ऑफ एक्स टी y1 ऑफ टी डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी इंटू y2 ऑफ टी डी टी. आपण दोन्ही याच्यातून लॅम्बडा बाहेर काढला. इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी राहिला होल ब्रॅकेट. इथून इथून आपण कंबाईन काय केलं दोन्ही इक्वेशनमधून y1 ऑफ टी मायनस y2 ऑफ टी इंटू डी टी. याला इक्वेशन नंबर 3 देऊन दिलं. डिफाईन करू आपण. फाय ऑफ एक्स इज इक्वल टू y1 ऑफ एक्स मायनस y2 ऑफ एक्स. हा फाय ऑफ एक्स आपला काय आहे y1 ऑफ एक्स मायनस y2 ऑफ एक्स. याला इक्वेशन नंबर 4 देऊन देऊ. युजिंग इक्वेशन नंबर 4 इन 3. इक्वेशन 4चा यूज करून 3 मध्ये काय भेटेल ते बघू. मग y1 ऑफ एक्स इज इक्वल y2 ऑफ एक्स आपण फाय ऑफ एक्स लिहिलं. कशावरून डिफाईन केलं आपण इक्वेशन नंबर 4 वरून. इज इक्वल टू लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ के ऑफ एक्स टी इंटू फाय ऑफ टी डी टी. फाय ऑफ टी डी टी कसं लिहिलं आपण, जसं आपण y1 ऑफ एक्स मायनस y2 ऑफ एक्सला फाय ऑफ एक्स म्हटलं तसं आपण y1 ऑफ टी मायनस y2 ऑफ टीला फाय ऑफ टी म्हणू शकतो. मग आपण इथं मॉड ऑफ फाय ऑफ एक्स टी मॉड ऑफ फाय ऑफ एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी फाय ऑफ टी डी टी मॉड स्क्वेअर. याला आपण मॉडमध्ये लिहिलं फाय ऑफ एक्सला. मग काय होईल ते, मॉड ऑफ फाय ऑफ एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स टी इंटू फाय ऑफ टी डी टी मॉड स्क्वेअर. मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर लेस दॅन लॅम्बडा मॉड ऑफ लॅम्बडा स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ मॉड ऑफ के ऑफ एक्स टी स्क्वेअर डी टी इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ फाय ऑफ टी स्क्वेअर इंटू डी टी. हे आपण कशावर लिहिलं, बाय स्क्वेअर्ड इनइक्वॅलिटी वरून आपण हे लिहू शकतो. लेस दॅन इज इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ फाय टी स्क्वेअर मॉड स्क्वेअर डी टी इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ के एक्स टी स्क्वेअर इंटू टी टी. या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स विदिन अ लिमिट ए टू बी. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स विदिन अ लिमिट ए टू बी. इंटिग्रेशन मग काय, इंटिग्रेशन ऑफ मॉड ऑफ फाय एक्स स्क्वेअर डी एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन इज इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ फाय टी स्क्वेअर टी टी इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ के एक्स टी मॉड स्क्वेअर डी टी इंटू डी एक्स. मग काय राहील आपल्याकडे, स्ट्रिक्टली लेस दॅन इज इक्वल टू लॅम्बडा मॉड स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ फाय टी स्क्वेअर डी टी इंटू बी मॉड बी स्क्वेअर. वेअर मॉड बी स्क्वेअरला आपण काय डिफाईन केलं, डबल इंटिग्रेशन ए टू बी मॉड ऑफ के एक्स टी स्क्वेअर इंटू डी टी इंटू टी एक्स. याला आपण काय लिहिलं, मॉड बी स्क्वेअर. मग आपल्याकडे काय राहील, स्ट्रिक्टली लेस दॅन इज इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा बी स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ फाय टी स्क्वेअर डी टी इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ फाय एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स लेस दॅन इज इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा बी स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी फाय मॉड ऑफ फाय एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. मग काय राहील आपल्याकडे, 1 मायनस मॉड ऑफ लॅम्बडा बी स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ फाय एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन इज इक्वल टू 0. बट ॲज मॉड लॅम्बडा स्ट्रिक्टली लेस दॅन 1 अपॉन बी. हे काय म्हणते आपल्याला, काय मिळते याच्यावरून आपल्याला, मॉड ऑफ लॅम्बडा बी स्ट्रिक्टली लेस दॅन 1 मायनस मॉड ऑफ लॅम्बडा बी ग्रेटर दॅन 0. हेन्स LHS ऑफ इज नॉट निगेटिव्ह. आपल्याला नॉट निगेटिव्ह मिळते म्हणते. देअरफॉर 1 मायनस लॅम्बडा मॉड लॅम्बडा बी स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ ए टू बी
mod phi x square into dx is equal to 0, but as lambda mod lambda strictly less than 1 upon b is equal to 1 minus mod lambda b not equal to 0, hence integration of a to b mod of phi x square into dx is equal to 0. यालाच कसं लिहितो आपण, phi of x is equal to 0. आपल्याकडे phi of x is equal to 0 भेटला आपल्याला, तर आपल्याकडे phi of x ची व्हॅल्यू काय आहे, phi of x आपण कन्सिडर केलेला आहे, phi of x is equal to y1 of x minus y2 of x. आपल्याला काय भेटलं, y1 of x minus y2 of x is equal to 0. हेच काय भेटलं आपल्याला, y1 of x is equal to y2 of x. Thus the solution of Friedel integral equation of second kind is unique, hence proof.